नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल। तसेच सर्व वाहनांचे PUC इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला उपचारानंतर लीलावती रुग्णालयातून काल डिस्चार्ज देण्यात आला। तब्बल 5 दिवसांनंतर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे। चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या बंगल्यात घुसलेल्या आरोपी शहजादला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीने सैफवर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं होतं। त्याच्यावर 5 ते 6 वार करण्यात आले होते। यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे। सैफ अली खानला काल रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं। त्याला घरी नेण्यासाठी करीना कपूर खान रुग्णालयात पोहोचली होती, मात्र दोघे सोबत घरी गेले की नाही याबाबत माहिती मिळू शकली नाही। गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री आरोपी चोरी करण्याच्या उद्देशानं सैफच्या घरात घुसला होता। यावेळी घरातील महिला कर्मचारी हिने आरडाओरडा केला होता। यामुळे सैफ त्याच्या रूममधून बाहेर आला। यावेळी लपून बसलेल्या आरोपीनं सैफवर पाठीमागून चाकूने हल्ला केला होता। सैफच्या मानेजवळ गंभीर जखम झाली होती। आरोपीने त्याच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागावर देखील चाकूने हल्ला केला होता। दोघांच्या झटापटीत सैफवर चाकूने 6 वार करण्यात आले होते। यामुळे सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर 2 शस्त्रक्रिया केल्या असून यातील एका शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या जखमेतून चाकूचा तुकडा देखील बाहेर काढण्यात आला आहे।